ते दे ज्या ठिकाणी त्यांनी 14 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाला संपवलं होतं त्याच ठिकाणी सध्या ते आहेत, तर चला त्यांचं रेस्क्यू करणं गरजेचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की आपण रोडवरची माणसं रेस्क्यू करतो, पण आज तसं नाही. आज एक फॅमिली मेंबर आहे, पण तो फॅमिली मेंबर असा आहे की त्या फॅमिली मेंबरनं असं काय केलंय की त्या माणसामुळं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. आणि तो माणूस जवळपास 17 वर्षानं परत आलाय आणि पुन्हा तेच त्रास द्यायचं प्रकरण चालू आहे. पण डीप मध्ये त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत तेच आपल्याला माहिती देऊ शकतील. तर सुरुवातीला त्यांना विचारू. तर ही जी व्यक्ती आहे, सर्वप्रथम मी तुमची कोण आहे? मी पांडुरंग खिलारे. बर. माझा तो चुलत भाऊ आहे. बर. गेल्या 15 ते 16 वर्षा म्हणजे 17 वर्षापूर्वी बर तो असाच म्हणजे डोक्याचा त्याला थोडा वेडसरपणा त्याच्या डोक्यामध्ये चालू झाला आणि त्याच्यानुसार त्यानं घरामध्ये झोपल्यानंतर त्याची लहान मुलं होती. बर. त्या वेडाच्या भरामध्ये त्या लहान मुलांच्या डोक्यामध्ये एक दगड असा टाकला. बर. आणि काय वार केले अंगावर. त्याच्यानुसार त्याचा एक जो लहान मुलगा होता तो मयत झाला जागेवर मयत झाला. परत दुसरा मुलगा जरा सुदीवर होता. त्याला आम्ही गाडीवर नेलं. सकाळी उठल्यानंतर ते आमच्या लक्षात आलं. मारून तो पंढरपूरला एक त्यांच्या बंगल्यावर जाऊन तो लपून बसला होता. मग ही बघितल्यानंतर सगळा प्रकार मग लक्षात आल्यानंतर एक मुलगा मयत झालेला दिसला आणि एक बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. त्याला आम्ही नेलं, हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि पोलिसांना हे कळल्यानंतर पोलीस ह्या ठिकाणी आले. पोलिसांनी सगळ्या परिस्थितीची पाहणी केली आणि त्याला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्यानं स्वतः गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला सत्र न्यायालयामध्ये 14 वर्षाची शिक्षा झाली. 14 वर्ष झाल्यानंतर मुदत संपली. जन्मठेपेची म्हणजे 302 खाली त्याला अटक होती. 302च्या अटकेनंतर त्याचं जामीन म्हणजे कायम स्वरूपी त्याची मुक्तता करण्यात आली म्हणून आम्हाला पोलीस स्टेशन मार्फत सांगण्यात आलं आणि त्याला ह्या ठिकाणी आणून सोडलं. मग आणून सोडल्यावर जो जखमी होता त्याला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याला नीट केला. तो इथं राहत होता आमच्या घराच्या पाठीमागं, म्हणजे त्याच्या स्वतःच्या घरी राहत होता. पण हा त्याचा वडील आल्यानंतर सोडून पोलीस ह्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. त्याला 1-2 मुलं आहेत, बायको आहे, आई आहे, असं त्यांचं 4-5 लोकांचं कुटुंब या ठिकाणी राहत होतं. परंतु हे आल्यानंतर ह्याच्या भीतीपोटी ती ह्या ठिकाणी निघून गेली. मग 1-2-3 दिवस राहिले, पण त्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये ही शिव्या द्यायचा, काय दगड हाणायचा, मारतूस भोकसतूस म्हणायचा किंवा शेजापाजाऱ्यांच्या घरावर जाऊन दगड मारायचा किंवा एखादा व्यक्ती चालला तर त्याला दगड मारायचा, शिवीगाळ करायचा, अशा स्वरूपाच्या गोष्टी करायला लागला. मग त्याच्यापासून धोकाच आहे, आम्हाला पण आहे आणि त्याच्या कुटुंबाला आहे. त्याचं कुटुंब तर या ठिकाणी निघून बेपत्ता झालेला आहे. आता जेलमधनं सुटून आल्यापासून त्यांनी कोणाला दुखापत केली का, मारलं का कोणाला? हा, 1-2 ठिकाणाला दगड मारलीत त्यानं. सुटून आल्यानंतर मारले त्यानं. बरं. आता त्यांची फॅमिली कुठं आहे? आता फॅमिली त्यांची तर नाही. आता ती कुठे गेली? आता ते पुण्याला कुठं राहतात ते, त्याच्या भीतीपोटी गेले ते निघून. यांनी 14 वर्षापूर्वी स्वतःच्या मुलाचा मर्डर केला, त्यानंतर सुटून आल्यानंतर तोच प्रकार पुन्हा सुरू वाटलं, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी घर सोडून निघून गेले. पण आता हे माणूस गावात आहे, तुमच्या परिसरात आहे, तुमच्या जवळ आहे. त्या ठिकाणाला किंवा तुमच्या जीवाला धोका आहे, कारण तो 100% मनोरुग्ण आहे. जीव घेतो म्हणजे मनोरुग्ण आहे. तर त्या माणसाला रेस्क्यू करून एखाद्या आश्रम मध्ये शिफ्ट करणं, ज्या ठिकाणी त्याला सांभाळ करण्यात येईल, त्याला बंदिस्त म्हणजे ठेवण्यात येईल किंवा त्याच्यावरती काय संस्कार घडवून येतील. कारण असे बरेच मनोरुग्ण आमच्याकडे आहेत. कारण त्यांचं कसं असते, आपली लोक असली की जास्त उग्रपणा आणायला आणि नवीन माणसं असले की शांत व्हायला. कारण 14 वर्षी त्याने जो कारावास भोगला त्या ठिकाणी त्यांनी असं काही केलं नाही, पण पुन्हा आल्यानंतर तो प्रकार सुरू केला. तर हे मनोरुग्ण कशा प्रकारचा आहे की जवळच्या माणसाला त्रास देणं हा प्रकार असू शकतो. पण तुम्ही माहिती दिल्यानंतर आपण आता यांची जबाबदारी, चुलत भाऊ या नात्यानं तुम्ही त्यांची जबाबदारी, हे डॉक्युमेंट्स आहेत
आश्रमकडे देताय. तर हे माणूस आपण राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा या ठिकाणी आपण त्याला रेफर करतोय. तर ती काय तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट दिली, इथनं पुढं जो सांभाळ असेल जे काय असेल त्यांचं आपण करू. जे काही त्यांची मूलभूत गरज असेल, कपडा लत्ता, हॉस्पिटल, ताप, थंड पाणी, या सगळ्या गोष्टी आपण बघू. जर भविष्यात काय मोठ्या दवाखान्यात उद्भवलं तर नक्कीच तुमच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू. आणि आज तारखेपासून आम्ही घेतल्यापासून जवळपास आज तारीख आहे 28 मार्च 2025 सकाळी 9 वाजल्यापासून आपण त्यांना आपल्या ताब्यात घेतोय. आणि लातूरला जाईपर्यंत आपल्याला 12-1 वाजतील. तिथं सोडल्यानंतर संपूर्ण त्या माणसाची तुमच्या जबाबदारी. तुमच्या पेशंटचं नाव अर्जुन ज्ञानू खिलारे. या माणसाची जबाबदारी राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा यांची 12 नंतरची राहील. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय आक्षेप नाही? काय नाही, आम्ही त्यांचं रेस्क्यू करून त्यांना घेऊन जातो. तर मित्रांनो, ही स्टोरी थोडी वेगळीच होती. कारण 14 वर्षापूर्वी स्वतःच्या मुलाला संपवल्यानंतर त्यांना जे काय कायदेशीर कारवाई झाली त्यांना 14 वर्ष कारावास भोगावा लागला. पण 14 वर्षानं आल्यानंतर पुन्हा मुलाला, जो मुलगा त्यातनं वाचला दुसरा, त्याला त्रास देणं किंवा बायकोला त्रास देणं हा प्रकार घडतोय किंवा आसपासच्या परिसरातले किंवा नातेवाईकांना त्रास देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्या माणसाला रेस्क्यू करून घेऊन सोडणं खूप गरजेचं आहे. कारण एक मनोरुग्णामुळे ऑलरेडी एक जणाचा जीव गेलाय. तर इथनं पुढे काही जीव हानी होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेऊ. चला. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी त्यांनी 14 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाला संपवलं होतं त्याच ठिकाणी सध्या ते आहेत. तर चला त्यांचं रेस्क्यू करणं गरजेचं आहे. हे मस्त ते दे. याच ठिकाणी त्यांनी त्यांच्या मुलाला 14 वर्षापूर्वी संपवलं होतं आणि त्यांना परत रेस्क्यू करणं गरजेचं आहे. त्यामुळे बघू काय विषय होतो. काय चाललंय? अंघोळ चाललाय का? झाले अंघोळ? काय नाव तुमचं? खिलारे. अर्जुन खिलारे. बर बर. काय चाललंय बाकी? काय नाही. झाले अंघोळ? तुमच्या मुलांना पाठवलंय, पुण्याला बोलवलंय तुम्हाला. चला, सगळी फॅमिली तुमची तिथंच आहे. जायचं आता घेऊन या म्हणले, गाडी पाठवली त्यांनी. काय म्हणताय? असं ते कुठं चालय बोलवलंय? घेऊ कपडे घेऊन या म्हणले त्यांनी. आता काय म्हणताय? कुठे गाडी? चला बोलवलंय. चला दादा ऐका की, चला चला कपडे दुसरे घालू. चला 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 दादा, कपडे धू परत या जाऊन या आपण. चला ऐका की, या इकडे कपडे देत बोलू घ्या. व्हिडिओ कॉल करा म्हणले ना ते बरोबर दिसणार नाही. एकटंच राहत आहे का इथे? होय. जेवाय सोय कशी? होय. तिकडे पुण्यात शिफ्ट झालेत ना सगळे?
लवकर. हे तुमचंच आहे का? भरपूर मोठा आहे. होय, पोहण्यासारखं पिवळा आहे तुमचा. काय म्हणताय? काय झालं बाकी? जेवण झालं? सांगताय नसतं आपण, तुम्ही सांगताय मी सांगू. काय म्हणताय? लग्नालाच जायचं आहे, लग्न आहे त्यांचं पोराची. बसा बसा जाऊन पुण्याला पोरानं बोललोय तुमच्या घर बीर घेतलंय तिथं ओकेमध्ये. तर मित्रांनो निघतोय आता पंढरपूरच्या जवळच आहे. अजून पहिलं गाडीत पेट्रोल भरावं म्हटलं, गाडीत पेट्रोल भरू, कारण येऊन जाऊन प्रवास आपला जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास आहे. तर अगोदर पेट्रोल भरू आणि बघू पुढं काय विषय असतो. इथं बसलं पेट्रोल 2050चं पेट्रोल बसले. ओके चला मित्रांनो, रेस्क्यू करणं मला थोडं अवघड वाटलं होतं, पण जेवढं अवघड वाटलं तेवढा विषय अवघड नव्हता. पण त्यांनी असं सांगितलेलं की अचानक आक्रमकपणा येतो, पण असं मला तर काय अजून वाटत नाही आहे. पण प्रवास लांबचा आहे, बघू कसं काय होतं आहे. आक्रमकपणा येतो आहे का, काय त्यांचे हावभाव थोडे चेंज होतील का. आणि व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. लातूरला म्हणजे आपल्याला निघायचं आहेत ना, आणि काय मध्ये इन्सिडन्स होतो आहे काय नाही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तर चॅनलला मित्रांनो नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांनी मागं आहेत म्हणून मी जास्त काय सध्या बोलू शकत नाही. तर कंटिन्यू वॉच करा. आपण चाललो आहे मार्गस्थ व्हायला. नक्कीच तुम्हाला राहिलेली माहिती मी दाखवतो. जय हिंद जय महाराज. तर मित्रांनो जवळपास एक 40 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे, कारण प्रवास लांबचा आहे, बरोबर आहे ना. त्यामुळं नाश्ता करावा म्हटलं अगोदर आणि मग पुढं जावं, नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला लागू. हो कसा आहे नाश्ता दादा? होय हो हो भाऊ, नाश्ता कसा आहे? छान आहे ना. तर मित्रांनो नाश्ता वगैरे सगळं झाले, पुन्हा गाडीत बसतोय आणि प्रवासाला सुरुवात करतोय. तर पूर्ण व्हिडिओ बघा. पंढरपूर ते लातूरचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न आहे. हळू का बोलतोय त्यांना माहीत नाही आपण कुठं चाललोय. त्यांना आपण असं सांगितलंय की आपण त्यांच्या मुलाकडे पुण्यात चाललोय आणि त्यांना घेऊन चाललोय आपण दुसऱ्या ठिकाणी. तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो टोल नाक्यापाशी आलोय आपण सध्या. तर अशा जाण्यासाठी आपल्याला जवळपास एक 6 ते 7 टोल लागतात
आणि जे काय असेल ते गाडी खर्च आणि टोल, तर हे सगळं खर्च करत आपल्याला त्या ठिकाणापर्यंत पोहोचावं लागतंय. तर तुम्हाला फक्त एक छोटासा दाखवण्याचा प्रयत्न आहे की स्ट्रगल कशा पद्धतीचा असतो एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर चला टोल भरूया आणि पुढे निघूया. ट्रॅफिक जाम आहे थोडं टोलवरती. मित्रांनो, लांबजनमध्ये आहे आता सध्याला. निलंगाजवळ 20 किलोमीटर आहे. तर सकाळी लवकर उठलो होतो, झोप लागायला म्हणून थोडं फ्रेश व्हावं म्हटलं, चहा वगैरे प्यावं, तोड धुवावं. तर ते दादा का समोर दिसले आतमध्ये गेले बघा ते. तर नाही काय अडचण आली, आक्रमक वगैरे काय ते झाले नाही आहेत. कारण त्यांना 14 वर्ष ते तुरुंगात होते. त्यामुळे त्यांना पोलिसांची एक प्रकारची भीतीच आहे. आणि माझा थोडा पोलीस कट असल्यामुळं आयडेंटिटी वगैरे मग ते बेहलेत असं मला वाटतंय. तर असं ते धाक महत्त्वाचा होता, ते बेहलेत आणि त्यांनी काय प्रतिकार दिला नाही. तर फ्रेश होऊन पुढच्या प्रवासाला लागू करतो. पावसाचा डोळे वगैरे लाल झाले, झोप खूप आले. थोडं फ्रेश होऊन मग ड्रायव्हिंगला बसतो. तर मित्रांनो, ड्रायव्हिंग सीटवरनं मी उठलो आहे कारण मला झोपच कंट्रोल होत नव्हती. आणि आपले सुब्ब हे गाडी चालवावं लागले सध्या. आले आश्रम जवळपास एक 15-20 किलोमीटर अंतर अजून राहिले. तर चला कसं काय विषय होतं दाखवतो मला. कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा, कारण यांच्या अजून आपल्याला थोडी यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. ते काय विषय आहे, काय चालतं, का त्यांनी असे वागले, तर त्या सगळ्या गोष्टी चर्चा नक्कीच करू. पण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, जवळपास 1 पर्यंत आपण इथं पोचलेलो आहोत. सकाळी 8 वाजता पंढरपूर सोडलं होतं आणि आता वाजलेले 1. तर प्रवास एवढा करून शेवटी आपल्याला ज्या ठिकाणी यायचो त्या ठिकाणी पोचलो आहे. तर ह्या प्रवासामध्ये आपल्याला ज्या प्रकारे वाटलं होतं की ते उग्र होतील किंवा काय त्रास देतील, तसं काहीच झालेलं नाही आहे. तर ते आता माझ्यासोबतच मागं बसलेत, काय सुद्धा अडचण नाही, एकदम निवांत आहेत ते. तर चला आश्रमला जात त्यांच्याशी सुद्धा थोडासा संवाद साधू आणि कसं काय होतं आश्रमला गेल्यानंतर त्यांनी काय म्हणते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं म्हणणं काय आहे, ते या सगळ्या गोष्टी का घडल्या, त्याच्यामागे काय तर कारण आहे का, हे कारण शोधण्याचा एक प्रयत्न आपण नक्कीच करू. तर जवळपास आलो आहे आपण त्या ठिकाणी आणि टर्न मारून त्या ठिकाणी तर पाहू शकता माझ्यासोबतच बसलेत. बाहेर वगैरे बघतो रो. काय चाललंय निवांत? बाहेर दिसताय या आहे ना, बाहेर दिसते ना मित्रांनो. लय चुका केल्या तुम्ही तुमच्या आयुष्यात आहे ना. कशासाठी चुका केल्या त्या सविस्तर बोलूया जरा आपण. होय चालतं चालतं, सविस्तर बोलू. तर बसलेत आपल्या सोबत. तर चला पोचतोय त्या ठिकाणी आणि पोचून अजून सविस्तर काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घ्या. मित्रांनो, येऊन पोचलो आपण इथं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आलोय जवळ यांचं जे मुक्काम पोस्ट आहे त्या मुक्काम पोस्टला येऊन पोचलोय आपण. आलोय मित्रांनो, पाहू शकता समोर आहे, हे आहे लोकेशन. तर चला सविस्तर चर्चा करू आज. चला या की चला. चला चला चप्पल काढा, काढायची चप्पल. चला दादा तुमचं नाव काय?
अर्जुन द्यानो खिलारे. अर्जुन द्यानो खिलारे. गाव कुठलं? पंढरपूर काशीगाव. पंढरपूर काशीगाव. ही मिरज गाव. बर, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 14 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मुलाला संपवलं, डोक्यात दगड घालून तुम्ही तुमच्या मुलाला संपवलं, हा आरोप तुमच्यावर आहे आणि तुम्ही 14 वर्ष जेल सुद्धा भोगून आलाय येरवाडा या ठिकाणी. तर 14 वर्ष जेल भोगल्यानंतर म्हणजे तुमच्यावर आरोप सिद्ध झाला, तुम्ही तुमच्या मुलाला संपवलं हे सिद्ध झालं, तर 14 वर्ष तुम्ही शिक्षा भोगली आणि 14 वर्षानंतर परत तुमच्या घरी आला आणि तुमच्या नातेवाईकांवर, तुमच्या बायकोवर आणि तुमच्या मुलावर वेळ आली की तुम्ही पुन्हा त्यांना मारचाल म्हणून त्यांनी परत घर सोडून पळून गेले. तर ही जी माहिती आहे याच्याकडे कितपत सत्य आहे? कारण आता न्यायदेवतेनं तुम्हाला शिक्षा दिली, न्याय तर झालेला आहे तिथं. तुम्ही तुमच्या मुलाला का मारलं मला एवढं सांगा. नाही, आपण मारलं नाही, दुसऱ्या माणसाने मारले. दुसऱ्या माणसानं मारले. आपल्या शेजारी विरुद्ध काशीगावात असताना द्राक्षे बाग आहे, बर, त्याला बघवलं नाही, त्याने मारलेलं असतं. तुम्ही नाही मारलं, आपण हा सुद्धा लावलं नाही. मग तुमच्यावर शिक्षा का? तुम्हाला काय शिक्षा झाली? त्यांनी लावले नाही शिक्षा. तर मित्रांनो, हे म्हणतात की मी माझ्या मुलाला नाही मारलं, दुसऱ्यानं मारले आणि माझ्यावर शिक्षा लावली. तर हे शेवटी न्यायदेवतेचा विषय होता. न्यायाप्रमाणे त्यांना 14 वर्ष पोलीस कोठडी जी असेल ती येरवाडा या ठिकाणी भेटली. त्यानंतर ते पुन्हा गावी आले. आता गावी आल्यानंतर तुम्ही तुमच्या बायकोला आणि मुलाला का त्रास देत होता? नाही, बायको नाही त्रास दिला. बायको तिथे नाही आले, मी 7 महिला होतो आल्यापासून. बरं, 6 महिने झाले तिथे जाईल. मग आता तुमचं राहिलेलं आयुष्य काय करणार तुम्ही? आता काय शेती करत बाग द्राक्षे बसणार घरी. म्हणजे तुमचं ते आता अडचण आहे ना तिथं, तुम्हाला नीट करायसाठी आपल्याला इथं आणले. काय तुम्ही आजारी? नाही, मानसिक परिणाम काय नाही तसलं काय. बर, मिरजला तिकडे एक कोल्हापूरला मिरज गाव एक आहे, बर, तिथं आपलं दवाखाना तिथं तपासून आलोय ना. बर, नाही काय तुम्हाला? काय तर मित्रांनो, ही एक सेन्सियर असल्यासारखं बोलतेत, पण मला सेन्सियर वाटत नाही. कारण त्यांची जी मानसिकता आहे, रिपीट एक शब्द होतोय. तर त्यांच्यावर 14 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला संपवलं डोक्यात दगड घालून, म्हणून त्यांना 14 वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. 14 वर्षानंतर जेव्हा ते त्या जेलमधून सुटले त्यावेळेस त्यांना शिक्षा झाली 14 वर्ष आणि जेलमधून सुटल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या गावी आले आणि पुन्हा उद्रेक करायला सुरुवात केली. स्वतःच्या मुलाला मारणं असेल, बायकोला छळणं असेल. त्यामुळं त्यांच्या भाऊबंधूंनी या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतला की त्यांची प्रकृती सुधारेपर्यंत त्यांना या आश्रममध्ये आपण त्यांनी पाठवलेलं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? काय नाही, मळत राहायचं इथं. नाही, तुमच्यासारखी बरीच लोक आहेत. नाही, आपण मळत राहायचं, आपल्या द्राक्षे बाग करायची. तर मित्रांनो, आपलं काम आपण पूर्ण केलेलं आहे. माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी जे करता येईल ते आपण नक्कीच पूर्ण केलंय. तर जे काय समाजकार्य तुम्ही बघितलंय त्याबद्दल तुमचे कमेंट करून नक्कीच मत नोंदवा आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या.